नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र कानगावकर. कानगावकर कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकताच जाहीर झालेला नीट UG 2024 चा रिझल्ट याबद्दल आज थोडी माहिती देणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे, की माझा नीटचा स्कोर एवढा आलाय किंवा किंबहुना एवढा आलाय, तर मी नेमकं मला कोणतं कॉलेज मिळणार? माझी ॲडमिशन होणार, नाही होणार? माझी ॲडमिशन नेमकी कोणत्या कोर्समध्ये होणार? MBBS मला मिळणार, गव्हर्नमेंट कॉलेजमधून मिळणार की प्रायव्हेट कॉलेजमधून मिळणार? नाही MBBS तर BMS मिळणार का? असे बरेचसे फोन मला रिझल्ट लागल्यावर त्या दिवशीपासून येत आहेत. तर यावर तुम्हाला एकच उत्तर देतो, गोंधळून जाऊ नका. रीतसर मी तुम्हाला प्रोसेसबद्दल समजून सांगतो. ओके. तर रिझल्ट लागल्याच्या अ, असं गृहीत धरा की 6 ते 7 दिवसात सगळ्यात आधी ऑल इंडियाची प्रोसेस सुरू होते. ऑल इंडिया ॲडमिशन प्रोसेस ज्याच्यात 15% मध्ये म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये 15% मध्ये MBBS आणि BDSच्या गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी राउंड ओपन होतो. विद्यार्थ्यांना या राउंडमध्ये अप्लाय करायचं. ज्यांना साहजिक आहे, जे 15% मध्ये ॲडमिशन करू इच्छित आहे, त्यांनी या राउंडमध्ये अप्लाय करायचं आहे. आणि यानंतर यानंतर महाराष्ट्राची राउंड सुरू होते. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न आहे, की सर मी महाराष्ट्राच्या राउंडमध्ये जर मला पार्टिसिपेट करायचं आहे, तर माझा ऑल इंडिया रँक एवढा आहे. मला कोणतं कॉलेज मिळेल? तर बेटा तुमच्या ऑल इंडिया रँकवर आपण एक्झॅक्ट कॉलेज नाही सांगू शकत. उदाहरणार्थ पूर्ण देशात बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आणि त्याच्यामधून हा तुमचा ऑल इंडिया रँक आहे. मग तुम्हाला एक्झॅक्ट कोणतं कॉलेज मिळणार किंवा नाही मिळणार हे कशावर डिपेंड करतं? महाराष्ट्र काउन्सिलमध्ये किती विद्यार्थी पार्टिसिपेट करतात आणि ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र काउन्सिलमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, त्यामधून तुमचा कितवा नंबर आहे, त्याला म्हटलं जातं SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर. जोपर्यंत तो येणार नाही, आपल्याला एक्झॅक्ट तुमची पोझिशन कळणार नाही. तर आधी सुरू होतो कोणता? ऑल इंडिया राउंड. ऑल इंडिया राउंडचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर फर्स्ट रिझल्ट लागेल किंवा रिझल्ट लागायच्या अगोदर तुमचा महाराष्ट्राचा राउंड सुरू. महाराष्ट्राचा राउंडचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे? त्याचे डॉक्युमेंट काय-काय लागतं? हे मी आधीच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलंय. परत एकदा तुम्हाला रिमाइंड करून देतो, की जेव्हा महाराष्ट्राचा काउन्सिलिंग राउंड सुरू होईल, तर इम्पोर्टंट डॉक्युमेंटपैकी जसं तुमचे एंट्रन्सचे डॉक्युमेंट, तुम्हाला नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर नीट UGचं तुमचं ॲडमिट कार्ड या वर्षीचं आणि नीट UGचा तुमचा स्कोर कार्ड. हे तिन्ही तुमच्या जवळ PDF स्वरूपात असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट. जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीला रिझर्व्ह कॅटेगरीला बिलॉन्ग करता, तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल. नॉन क्रिमिनल हे शेड्यूल कास्ट म्हणजे SC आणि ST या कॅटेगरीला नाही राहत. त्यानंतर तुमचे 10th मार्कशीट, 12th मार्कशीट आणि तुमचं 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट. जर तुमचं 10वी हे स्टेट बोर्डातून झालं असेल, तर तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा लागणार. जर तुमचं वेगळं काही रिझर्व्हेशन आहे, उदाहरणार्थ कोणाचे बाबा एक्स सर्व्हिसमॅन आहे, तर ते त्यांच्या सोल्जर बोर्ड कडून एक सर्टिफिकेट लागेल. जर कोणी हँडिकॅप आहे, हँडिकॅप सर्टिफिकेट. जर कोणी हिली एरियाचा आहे, तर हिली एरियाचं सर्टिफिकेट. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तयार करून ठेवायचे आहेत. आणि हे सगळे डॉक्युमेंट जर तुम्ही आमच्याकडून काउन्सिलिंग करताय, तर आमच्या काउन्सिलिंग सेंटरला येऊन तुम्ही स्कॅन करून घेऊ शकता. म्हणजे वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. तर मी परत एकदा सांगतो, एकदम सोपी आणि सरळ प्रोसेस आहे बेटा. तुम्ही गोंधळून जायचं काही कारण नाहीये. आणि हा विचार कधीच करायचा नाही, की माझे मार्क्स एवढे आले, मी एवढा प्रयत्न केला. यावेळेस रिझल्ट खूप अनपेक्षित म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लागलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क आहे आणि याचा कुठेतरी ज्यांनी एव्हरेज मार्क्स दिले त्यांनाही तोटा आहे. तर नाही MBBS मिळत आहे, तर तुम्ही BMS साठी ट्राय करा. रिपीट हे काही सोल्युशन नाही. हां, तुम्हाला जर वाटत आहे, की आपण नेक्स्ट टाईम चांगले मार्क्स कव्हर करू शकतो, तर तुम्ही रिपीट करू शकता. तुम्हाला कोणतीही अडचण असेल, काहीही असेल, तर माझा नंबर आहे 5x8 8888 5x8 3705 तुम्ही यावर कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.